शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या नर्सरीला भेट देण्यासाठी आणि आंब्याची खरेदी करण्यासाठी धारूर जिल्हा बीड येथून इथे शेतकरी आलेत. अगोदर आपण त्यांच्याकडून ओळख करून घ्या. नमस्कार. तर तुम्ही आपलं नाव सांगा. मी रामेश्वर गणपती घोळवे. मोठ्यानं बोला जरा म्हणजे आवाज आहे. मी रामेश्वर गणपती घोळवे, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आंबेडवाडी येथील रहिवासी. मला म्हणजे तुमच्या ऑनलाईन इंस्टाग्रामवरच आंब्याची आपली नर्सरीची माहिती मिळाली. त्यामुळे मी डायरेक्ट इथं येऊन झाडाची पाहणी केली आणि मला ते केसर म्हणजे आपलं हे केसर आंबा लागवड करायची होता. मी तिथून प्रत्यक्ष पाहणी करून मी झाडांची खरेदी केली. बरं, ह्याच्या अगोदर पण तुम्ही आता येऊन गेला होता? हा, ह्याच्या किती दिवसापूर्वी येऊन गेला होता? मी एक 15-20 दिवसाखाली अगोदर आलो. येऊन बघून गेलता? हा, बघून आवडल्यानंतर तुम्ही आता परत खरेदी करायला आला. खरी. आपलं नाव? महादेवराम बोगडे. मोठ्यानं सांगा नाव सगळं. महादेवराम बोगडे, गाव? गौंदारा. गवंदारा. आपलं नाव? संजय बबन घुले, राहणार गौंदारा, तालुका धारूर, जिल्हा बीड. भीमा बबन घुले, गौंदारा, तालुका धारूर, जिल्हा बीड. तर धारूर बीड येथून आता किती किलोमीटर अंतर आहे? 250 किलोमीटर. बरं, आज तुम्ही किती रोपं घेतलेत? 1100. 1100 रोपं घेतलेत. म्हणजे आंब्याची घेतलीत, काय बाकीचे मग इतर व्हरायटी थोडी घेतलीत. मग इथं आल्यानंतर तुम्हाला रोपं भरायच्या अगोदर आपण लागवडीची माहिती दिली. ती कशी वाटली? काय काय माहिती दिली आणि तुम्हाला कसं वाटली माहिती? लागवडीची एकदम सविस्तर पूर्णपणे म्हणजे जशी समजेल शेतकऱ्याला त्या भाषा सोप्या भाषेत समजून सांगितले आणि संपूर्ण मार्गदर्शन पण केलं. म्हणजे लागवड कशी करायची, खतं कशी द्यायची, पाणी किती द्यायचं, काय ती झाली का? पाण्याची किंवा लागवडीची पद्धत असेल? हा, लागवडीची पद्धत, त्यांची जी म्हणजे रोप लागवडी केल्यानंतर बी त्याचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन सर्वांची माहिती. म्हणजे लागवडीचे खतं पण तुम्हाला लिहून दिली, त्यानंतर जे आळवणी करायचे असते त्या पण तुम्हाला सविस्तर माहिती. आणि मागच्या वेळी मला तुम्ही बाग आता मागाशी जी नर्सरी पाठीमागची बाग पण तुम्ही बघितली, ती कशी वाटली बाग तुम्हाला? भारी वाटली. ती पण काही खूप छान व्यवस्थापन. मधात फिरलोत आम्ही. मधलं अंतर, स्वच्छता, बागेत म्हणजे कीड व्यवस्थापन तसलं काहीच नाही. एकदम बाग टकाटकीत व्यवस्थित दिसली. छटणी वगैरे बघितले का तुम्ही? हा, बुडाला ते म्हणजे माती बिती लावलेली एकदम म्हणजे बेड साईड बरं, एकदम व्यवस्थित केलेलं आहे. बरं. तर आता एवढे लांबून तुम्ही आलाय. तर धारूरमध्ये पण ऑलरेडी आपले पहिले प्लॉट आहेत. तुम्हाला तिथे पण नंबर तुम्हाला शेअर करतो. तुम्ही आता दोघा ते ग्रुप न करताय जे काय मग जसं चांगलं तुमच्या एखादी आलेला फोटो आपण नेहमीच प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की लागवड केल्यानंतर आम्हाला किमान महिन्यात एकदा फोटो, दीड महिन्यात किमान एकदा फोटो पाठवा कंपल्सरी. आणि इतर वेळेस तुम्हाला ज्यावेळेस काय अडचण येते त्यावेळेस पाठवा. जसं काय तुम्हाला दाखवले, ते पुणेवालीने मला फोटो पाठवले आळवणी करताना त्यांचं औषध साईडला गेलं. मग या बारीक सारी गोष्टी असतात ज्या बऱ्याच मोठा इफेक्ट करतात. तुमची छाटणी असेल, छाटणी पण तुम्हाला सांगितलं, छाटणी तुम्हाला मागं पुढं होईल. आणि त्यांनी आता 1 वर्षाच्या कलमची निवड केली आहे जी 2, 2.25, 2.5 फुटापर्यंत मॅक्सिमम आहेत. तर त्यांची छाटणी तुम्हाला मागं पुढं करावी लागणार आहे. तर तुम्ही एवढं लांबून आमचा विश्वास दाखवून आला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तुम्ही जे काही झाड लागवड करताय त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि लागेल ती मदत आपल्या सही ॲग्रो किंवा सही नर्सरीकडून तुम्हाला मिळेल याची हमी देतो. धन्यवाद.